स्वागतच किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला व्हेज मंचुरियन कसे बनवायचे ते सांगणार आहे। त्यासाठी लागणार आहे गाजर आणि कोबी। ते मी छान अशा प्रकारे किसून घेणार आहे। उरलेले जे काही मोठे मोठे कोबीचे पानं आहे त्याचा यूज मी नंतर ग्रेव्हीसाठी करणार आहे। कोबी आणि गाजर किसून झाले, त्याच्यानंतर मी काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, तर त्या मी क्रश करून घेते हे अशा प्रकारे। आणि ते नंतर हे सगळं काही मी एकत्र मिक्स करणार आहे। सोबतच मी त्यामध्ये मीठही घालणार आहे चवीसाठी। त्याचप्रमाणे मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट हे ॲड करणार आहे। आणि त्यामध्ये जसं लागेल तसं कॉर्नफ्लॉवर पीठ ॲड करून छान अशा प्रकारे मळून घेणार आहे। कॉर्नफ्लॉवर जास्त टाकायचं नाही, कारण कॉर्नफ्लॉवर जर जास्त टाकलं तर ते खूप जास्त असं पिठाळ लागतं। हे बघा, नंतर मी कढईमध्ये तेल टाकले आणि ते तेल मी तापवून घेतले। मग याचे छोटे छोटे गोळे करून मी त्यामध्ये तळायला टाकले। कमी आणि फ्लेम जी आहे ती कमी ठेवलेली आहे। गोल्डन ब्राऊन कलरमध्ये मी छान असे मंचुरियन्स तळून घेणार आहे। त्यानंतर मी एक बाउल घेतलेले, त्यामध्ये 1 वाटी पाणी, त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस आणि कॉर्नफ्लॉवर पीठ टाकून मस्त मिक्स करून घेणार आहे। अजून 1 ग्लास पाणी तुम्ही त्याच्यात वाटलंस ॲड करू शकता। नंतर एक पातेलं घेतले, त्यामध्ये तेल टाकून सगळं काही व्हेजिटेबल्स टाकून मस्त टॉस करून घेतले मी। त्या जास्त काही शिजू द्यायच्या नाही, त्याचा कलर तसाच राहायला पाहिजे। हे बघा, असं मस्त दिसते, कलरफुल वाटते सगळं। त्यानंतर मी बॉल्स असे जे काही तळून घेतलेले ते काढून त्यामध्ये टाकणार आहे। ही ग्रेव्ही पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, जी काही मी बनवलेली होती ती। खूप असं मस्त प्रकारे मंचुरियन तयार आहेत, बघू शकता तुम्ही। सर्व करून मी त्याच्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकणार आहे, त्याने ते छान दिसेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।